फक्त 15 मिनिटात असा आंब्याचा गोड आंबा तयार करा की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवायलाच लावेल. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोड आंबट आणि सुगंधी आंब्याचा गुळ आंबा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चव एकदम भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. कैऱ्या आपल्या छान धुवून झाल्या की आपल्याला कैऱ्या छान सोलून घ्यायच्या आहे. तर हे बघा, आपल्या कैऱ्या आता सोलून झालेल्या आहेत. आता कैऱ्या आपल्याला छान किसून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, आपल्या कैऱ्या किसून झालेल्या आहेत. आता या किसलेल्या कैरीमध्ये आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे. आपल्याला सम प्रमाणात गूळ घालायचा आहे. तर इथे माझं साधारण 2 वाटी किसलेला आंबा आहे. तर त्यामध्ये मी 2 वाटी किसलेला गूळ घालणार आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता गूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 30 मिनिट आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे गूळ थोडासा वितळतो आणि मिक्सचर छान एकजीव होतं. आता एका कढईमध्ये 1 ते 2 टीस्पून तूप गरम करायला ठेवायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दालचिनी आणि 4 ते 5 लवंग घालायचे आहेत. यामुळे आपल्या गोड आंब्याला एकदम मस्त सुगंध येतो. आता आपण तयार केलेलं आंबा आणि गुळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून काळं मीठ घालायचं आहे. यामुळे आपल्या गोड आंब्याला गोड आणि आंबट चव परफेक्ट बॅलन्स होते. आता त्यामध्ये 1 वेलची घालायची आहे. वेलची घातल्यामुळे आपल्या गोड आंब्याला एक छान सुगंध येतो. आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे गूळ खाली लागणार नाही. गॅस बंद करून गुळ आंबा पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो अजून थोडा घट्ट होतो आणि तो स्वच्छ ग्लास जारमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. आणि हे बघा, आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. गरम पोळीवर लावून खाल्लात तर चव एकदम लाजवाब लागते. तुम्हीही नक्की करून बघा. बाजारातला गुळ आंबा विसरायला लावणारी ही घरगुती रेसिपी एकदा खाल्लात तर रिपीट करायलाच लावेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.